आली भाग्यलक्ष्मी. गोदा ते काय चाललंय हे? आजकाल तुम्ही तुमची पायरी सोडून वागायला लागलाय. या माझी पायरी वळखूनच. गोदा आत्या, आम्ही तुम्हाला मान देतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटाल. माफी मागा तिची. चित्र गोदात्या, हात जोडून नाही, तिचे पाय धरून माफी मागा. चित्र माफ कर मला. चित्रा, अगं इतका राग बरा नाही बेटा. हे बघ, आपण मोठी माणसं आहोत की नाही, आपण मोठ्या मनाने असं छोट्या छोट्या माणसांना माफ करायचं असतं. केलं माफी तुम्हाला. येता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया. घरदार हे अधीर तिची पाऊले पुताया. दारी आली ग लक्ष्मी, आली आली भाग्यलक्ष्मी. दारी आली ग लक्ष्मी, आली आली भाग्यलक्ष्मी. बापरे, ही तर हुबेहूब माझ्यासारखी दिसते, पण ही इथे. बाप्पाची काहीतरी कारण आणि माझ्या बायकोला सोडवा. उठ गुरवा उठ. बाबा कदम जी. काय करायचं या गुरुवाचं? त्याला क्षमा करायची का? बाप्पाजी, आता तुम्ही विचारताय, पण याला माझ्याकडून माफी नाही. लई त्रास दिला यानं. नाही बाप्पाजी, असं करू नका. माझ्यावर दया करा, माझ्या बायकोला सोडा. हवं तर जी काही शिक्षा असेल ती मला करा. संजय, देवीची ओटी भरून घे. काय उगाच शुभ करायला उशीर नको आता. इतक्या वर्षांची परंपराच आहे तशी. चला. हो. थांब काशी, म्हणून ही ओटी पहिली मी भरणार. काशी संजयची लग्नाची बायको आहे, तेव्हा पहिली ओटी तिनंच भरावी. गोदात्या, पुन्हा तुम्ही सुरू होऊ नका. संजयच्या आयुष्यात मी पहिल्यांदा आले. यांना ओटी भरायची असेल तर भरू दे. शुभ कार्य आहे, वाद नको. अगं पण ओटी भरायचा पहिला अधिकार काशीचा आहे. संजय, अरे गळ्यातल्या मंगळसूत्रापेक्षा मनाची नाती मोठी असतात. उशीर नको व्हायला, देवीची ओटी भरून घ्या तुम्ही. चला. आणि ती मीच ठेवणार. गुरव, काय झालं? भाऊ, मी कोयनेचाच विचार करतोय. सारखा तिचा चेहरा डोळ्यापुढे येतोय. भाऊ, मला कळत नाही मी कोयनेला सोडवायचं कसं. अहो, जंत्रेचं काय झालं? जंत्रे मुखवटे लावून फिरणारा माणूस तो असा लगेच उगाच तयार होईल? त्याने तर मनात राग ठेवला, आपण त्याला गेल्या वेळेला जेलमध्ये ठेवलं म्हणून. मला शंका होतीच. भाऊ, मी बाप्पाजींच्या पावरही माझा ठेवला. काय? भाऊ, मी कोयनेसाठी काही करायला तयार आहे, पण बाप्पाजी तिकडेही खेळ खेळले. त्यांनी मला बाबा कदमची विनवणी करायला सांगितली. भाऊ, हे सगळे टोलवा टोलवी करताय. बरोबर, तुम्ही काळजी करू नका. हे काम अशा मार्गाने होणार नाहीये. उद्या आपण गृहमंत्र्यांना फोन करूया. मला खात्री आहे ते आपली नक्की मदत करतील. बघ काशी, तुझा हात तुला मिळाला. आता दोघांनी मिळून बोटी भरून घ्या. काशी काशी, अगं काय झालं? काशी, गोदात्या, आता हाही अपशकुन म्हणायचा का? नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ओटी भरली जाते. पण संजयला दीर्घायुष्य मिळावं ही देवीचीच इच्छा नाही. नाहीतर ओटीला काशीचा हात नक्कीच लागला असता. आली आली भाग्यलक्ष्मी.